जळू लावणे. जळू रक्तपिते मोठी जाडजूड होते आणि निघून पडते. शरीरातील काही रक्त काढून घेत असते. जळू लावणे हा आयुर्वेदामधला एक उपचार आहे. जळू हा एक परोपजीवी प्राणी आहे. तो दुसऱ्या प्राण्याच्या संपर्कात आला की त्याच्या शरीरातील रक्त शोषून घेतो, त्यावर जगतो. आयुर्वेदात जळू लावणे ही एक उपचार पद्धती आहे. अशुद्ध रक्त एका ठिकाणी साठल्यामुळे आजार होतो, वेदना होतात. अशुद्ध रक्त काढून टाकल्याने आजार बरा होईल असे आयुर्वेद लोकांना वाटत असते. आयुर्वेदातील हे समज तपासले पाहिजेत. रक्त शरीरात सतत फिरत असते. फिरणारे रक्त फुफ्फुसात येते, तिथे स्वतःकडील कार्बन डायऑक्साईड वायू सोडते आणि ऑक्सिजन काढून घेते. त्यामुळे ते लाल बनते. लाल रक्ताला शुद्ध रक्त म्हणतात. लाल रक्त रक्तवाहिनी रोहिणीमधून केशवाहिन्यात येते आणि शरीरभर पसरते. रक्ताकडून प्रत्येक पेशीला एक ग्लुकोजचा कण आणि एक ऑक्सिजनचा कण दिला जातो. पेशीमध्ये त्यांचा संयोग होऊन ऊर्जा निर्माण होते. याला मंद ज्वलन म्हणतात. या ऊर्जेवर शरीर चालते. या क्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते. दुसऱ्या केशवाहिन्या कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी काढून घेतात. त्या एकत्रित येतात. त्याला निला म्हणतात. त्यांचा रंग असतो निळा. निलेमधील रक्ताला अशुद्ध रक्त म्हटले जाते. हे रक्त फुफ्फुसात येते, तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडून ऑक्सिजन घेते आणि पुन्हा लाल बनते. रक्तामधील अनावश्यक क्षार आणि पाणी किडनीमध्ये काढून घेतले जातात आणि मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. रक्त लाल आणि निळे म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध होण्याची क्रिया सतत चालू असते. शुद्ध अशुद्ध असे नाव दिले असले तरी प्रत्यक्षात रक्त शुद्ध किंवा अशुद्ध असत नाही. योग्य शब्दात रक्ताला ऑक्सिजन सहित रक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त असे म्हणावे. शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब शुद्ध आणि अशुद्ध बनत असतो. त्यामुळे अशुद्ध रक्त काढायचे तर शरीरातील सर्व रक्त काढून टाकावे लागेल. शरीरातील अशुद्ध रक्त आम्ही शुद्ध करतो किंवा अशुद्ध रक्त काढून टाकतो असे सांगणे फसवणूक आहे. त्याला सुडो सायन्स म्हणतात. विज्ञानाची भाषा वापरून फसवणे म्हणजे सुडो सायन्स. म्हणून आयुर्वेद तज्ज्ञांनी आपल्या संज्ञा तपासल्या पाहिजे. जळू लाळ सोडते, त्यातून रक्त पातळ होते आणि गुठळी झालेले किंवा साकळलेले रक्त काढून टाकले जाते. वेदना आणि सूज त्यामुळेच कमी होतात. गळू झाला असेल किंवा गाठ झाली असेल, जखमेतून पू झाला असेल तर तो काढून टाकण्यासाठी सुद्धा जळूचा उपयोग केला जातो. लाळेत विविध प्रॉपर्टीज असतात. माणसाच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.